श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले विदुरागमन पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन पुढे सांगतात, या सर्वांच्या परिवारात शोभून दिसणारे ते महाप्रतापी पांडववीर संथपणे हस्तिनापूर नगरामध्ये शिरले. पांडवांचे नगरात आगमन झाले आहे असे कळताच सारे नगर उजळून गेल्याप्रमाणे झाले. सर्व नागरिकांची मने उल्हासाने उचंबळून आली. त्या वीरश्रेष्ठ पांडवांच्या म्हणजेच चिरप्रतीक्षित आगमनामुळे नागरिकांच्या शोकाचा आणि दुःखाचा परिहार झाला. पांडवांच्या मनाला संतोष व्हावा म्हणून नागरिकांनी मोठ्या आवाजात आणि मृदू आवाजात काढलेले अनेक प्रकारचे हृदयंगम उद्गार पांडवांच्या कानावर पडले. हा धर्मज्ञ वीरश्रेष्ठ युधिष्ठिर आज आम्हाला पुन्हा भेटत आहे. स्वतःच्या पुत्रांशी वागावे त्याप्रमाणे हा उभा भाऊबंधांची आणि आप्तेष्टांची अगदी समान वृत्तीने वागणारा आहे. वनामध्ये निघून गेलेला साक्षात राजश्रेष्ठ पांडूच आमचे भले करण्यासाठी वनातून आज परत आला आहे अशी आमची खात्री आहे. कुंतीपुत्र पांडव आज नगरामध्ये परत आल्यामुळे नागरिकांचे प्रिय होण्याचे आता काय बाकी राहिले आहे. आमच्या हातून जर काही दानधर्म घडला असेल, आम्ही जर शुद्ध मनाने अग्नीला आविर्भाव अर्पण केला असेल, जर आमच्या गाठी तपश्चर्येशी काही पुण्याई असेल, तर या सर्व स्पृहणीय गोष्टींच्या बळावर याच नगरात पांडव शतायुषी होवोत. अशा आशयाचे नागरिकांचे अनेक हृदयंगम उद्गार पांडवांना ऐकावयास मिळाले. नगरात प्रवेश केल्यावर धृतराष्ट्राच्या, महानुभाव भीष्मांच्या आणि अन्य सत्पात्र प्रतिष्ठित पुरुषांच्या चरणांवर मस्तक ठेवून पांडवांनी त्यांना नमस्कार केला. जे जे नगरवासी लोक त्यांना भेटले आणि पांडवांना कुशल प्रश्न विचारले आणि त्यानंतर धृतराष्ट्राने सुचवल्याप्रमाणे त्यांनी राजभवनात प्रवेश केला. त्या भवनामध्ये त्यांनी थोडा वेळ विश्रांती घेतली. श्रमपरिहार झाल्यावर धृतराष्ट्राने आणि शांतवन भीष्माने त्यांना बोलावून घेतले. धृतराष्ट्र म्हणाला, युधिष्ठिरा, मी जे आता सांगणार आहे ते तू ऐकावेस आणि तुझ्या भावांनीही ऐकावे. आमच्याबरोबर तुमचा इतःपर कलह होण्याचा प्रसंग चुकून सुद्धा येऊ नये यासाठी तू तुझ्या भावांसमवेत खांडवप्रस्थामध्ये जाऊन राहा. खांडवप्रस्थात एकदा तुम्ही जाऊन राहिलात म्हणजे इंद्राचे पाठबळ मिळाल्यामुळे देवांना ज्याप्रमाणे कुणीही उपद्रव देऊ शकला नाही, त्याप्रमाणे अर्जुन पाठीराखा असल्यामुळे तुम्हाला देखील उपद्रव देण्याची कुणाचीही छाती होणार नाही. म्हणून राज्याचा अर्धा वाटा घेऊन टाक आणि खांडवप्रस्थात जाऊन राहा. वैशंपायन म्हणाले, धृतराष्ट्राने केलेली ही सूचना वीराग्रणी पांडवांनी मान्य केली आणि त्या सर्वांनी धृतराष्ट्राला अभिवादन केले आणि ते खांडवप्रस्थ नामक घोर अरण्यात जाण्यासाठी निघाले. अशा रीतीने राज्याचा अर्धा वाटा घेऊन ते खांडवप्रस्थात जाऊन राहिले. कृष्णाच्या मागोमाग त्यांनी खांडवप्रस्थामध्ये प्रवेश केल्यावर त्या समर्थ पांडवांनी निरलस परिश्रमांनी त्या वनभूमीला स्वर्गाची शोभा प्राप्त करून दिली. नंतर काही दिवसांनी त्यांनी त्या खांडववनात एका पवित्र आणि शुभ जागी शांत करून भूमिपूजन करून आणि द्वैपायन व्यास महर्षींकडे सर्व पुढाकार देऊन नगराची आखणी केली आणि एका काळच्या त्या निर्जन निबिड अरण्यात पाहता पाहता एक नयन मनोहर नगर उभे राहिले. त्या नगराभोवती सागरासमान खोल खंदक होते. आकाशाला भिडलेल्या प्राकारांनी म्हणजेच तटांनी ते अगदी सुरक्षित झाले होते. नागामुळे
भोगवती नगरी शोभून दिसते त्याप्रमाणे चंद्रप्रकाशासारख्या नेत्रांना सुखविणाऱ्या शुभ्र विरल आभ्रांच्या प्रकाशाने ते रम्य नगर शोभिवंत दिसू लागले. गरुडाच्या 2 विशाल पंखाप्रमाणे दिसणारी 2 प्रचंड कपाटे म्हणजेच कवाडे असलेल्या दरवाजांनी आणि धवळारांनी म्हणजेच शुभ्र महालांनी ते नगर रुचिर झाले होते. त्या नगरातील गोपुरे मंदर पर्वताप्रमाणे उंच होती आणि शुभ्र मेघांच्या राशीप्रमाणे दिसत होती. या गोपुरांमुळे ते नगर पूर्ण सुरक्षित झाले होते. ही गोपुरे अगदी बंदिस्त होती, अभेद्य होती. शस्त्रास्त्रांनी ती सज्ज होती. तसेच शक्तींनी म्हणजेच हातांनी फेकून मारावयाच्या लोखंडी भाल्यांनी ती गोपुरे खचून भरलेली होती. यामुळे द्विजिह्व काळसर्पांनी व्यापल्याप्रमाणेच ती झाली होती. सैनिकांच्या कवायती पाहता याव्या म्हणून त्या नगरातील तटामध्ये जागोजागी मनोरे ठेवले होते. त्याच्या रक्षणासाठी ठिकठिकाणी सैनिक खडे होते. या सैनिकांमुळे त्या नगराची शोभा वाढली होती. तीक्ष्ण आकड्या, लोखंडी खिळे असलेले अवजड धोंडे आणि इतर यांत्रिक युद्धोपयोगी साहित्य त्यांच्या योगे आणि प्रचंड लोखंडी चक्रांच्या योगे ते नगर मोठे दिमाखदार झाले होते. त्या इंद्रप्रस्थ नगरातील रस्ते नीट आखलेले आणि खूप रुंद होते. अगदी सुव्यवस्थित आणि सुरक्षित असल्यामुळे त्या नगरात देवतांना कसलाही उपसर्ग पोहोचण्याची मुळीच शक्यता नव्हती. शुभ्र वर्णाच्या अनेक वैभवशाली भवनांनी ते नटलेले होते. अशा प्रकारचे ते इंद्रप्रस्थ नगर साक्षात स्वर्गाप्रमाणेच दिसत होते. आकाशामध्ये विद्युल्लतेने विराजमान झालेला घनदाट मेघसमूह शोभून दिसतो त्याप्रमाणे त्या नगरातील रमणीय आणि पवित्र स्थानी कौरव्य युधिष्ठिराचा प्रासाद उठून दिसत होता. त्या प्रासादात विपुल धनसंपदा असल्यामुळे तो साक्षात कुबेर भवनाप्रमाणेच तळपत होता. राजा जन्मेजया सर्व वेदांमध्ये पारंगत असलेल्या द्विजश्रेष्ठांना त्या नगरात निवास करणे फार आवडू लागले. तसेच अनेक भाषांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या पंडितांना सुद्धा तेथे वास्तव्य करणे प्रशस्त वाटू लागले. धनार्जन करण्याच्या लालसेने अनेक देशातले व्यापारी तेथे येऊ लागले. तसेच अनेक प्रकारच्या शिल्पांमध्ये वाकबगार असलेले कसबी कारागीरही त्या नगरात राहण्यासाठी आले. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.